सुप्रिया शिंदे ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज होता संडे आणि सोहम बसला होता अभ्यासाला, कारण मंडेला होती त्याची मॅथची एक्झाम. तर त्याचं टेबल वगैरे पाठ करणं चालू होतं आणि मी इकडं छान बेड वगैरे व्यवस्थित केला. झाडू वगैरे मारून घेतलं. बेडसाठी हा वेगळाच झाडू ठेवलेला आहे, कारण एवढं सोहम बसतो, सगळी पायाची माती वगैरे पडते. तर चारही बाजूनं घर आवरून घेतलं आणि टेबल वगैरे व्यवस्थित लावून घेतला. तर मुलांना कधीच बेडवर किंवा सोफ्यावरती अभ्यास करायला बसवायचं नाही बरं का, अभ्यास होत नाही. मी खूपदा ऑब्झर्व केलेलं आहे. तर सोहमच्या पप्पाच्या खिशातून ₹200 राहिले होते, मी ते माझ्या पाऊचमध्ये टाकून घेतले आणि बेड वगैरे व्यवस्थित क्लीन केलेला बघू शकता. घर असं छान आवरलेलं असेल की अगदी असं काहीतरी काम हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि मी पण नंतरनं मग किचनमध्ये गेली आणि विचार करत होती की आज काय भाजी बनवायची आहे. पहिला बटाटे घेतले हातामध्ये, परत मी म्हणलं नको आज बटाट्याची भाजी. तर मग मी नंतरनं टोमॅटोची चटणी करण्याचा विचार केला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण हे ग्राइंडर किती दिवस झालं मागवलेला आहे, पण त्याचा काहीच उपयोग केलेला नाही आहे. तर मी म्हणलं चला आज टमाट्याची चटणी करूया आणि ह्या आपल्या ग्राइंडरचं उद्घाटन पण करूया. हँड ग्राइंडर होतं हे. तर छानपैकी आता पहिला धुवून घेतलं, कारण किती जणांचे ह्याला हात लागलेले असतात. तर छानपैकी थोडंसं मीठ टाकून घेतलं पाण्यामध्ये आणि हे थोडंसं वॉश करून घेतलं. आपण अशा बाहेरून वस्तू मागवल्या की वॉश करणं कधीही चांगलं. तर ह्याचे ब्लेड मात्र खूप काय म्हणतायत खूप तलक होते बरं का. पहिल्यांदा जेव्हा काढलेलं ना त्यावेळेस मला लागलेलं. तर म्हणलं चला आज ह्याची सुरुवातच करूया. तर टोमॅटोचा चटणी करणार होते, तर कांदा वगैरे घेतला कापून आणि मी खूप एक्सायटेड होते की खरंच एवढं बारीक होते का. माझ्याकडं आधी ते होतं हाताने ओढायचं, पण त्या एवढं जोरात ओढल्या गेले की त्याचं ते काय म्हणता येते त्याची ती रशीच माझ्या हातून तुटलेली. त्यानंतर मी कधी ग्राइंडर मागवलंच नाही. पण हल्ली ह्याच्यावर फ्लिपकार्ट आणि ह्याच्यावरती सारखं 3-3दा माझ्यासमोर येत होतं. तर मी म्हणलं चला आता मागूनच बघूया. पण माझं काम खूप आसान झालं याच्याने. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. कितीला आहे काय ते सगळं देईल. पण छान आहे, याचा छान उपयोग झाला बरं का. थोडेसे मोठे काप केले तर ते त्या ब्लेडमध्ये अडकतात, तर थोडेसे बारीक काप करा. आणि ह्याला लॉक आणि अनलॉक अशी ही सिस्टीम आहे आणि बघू शकता तुम्ही लगेच होत होतं. काही मला जास्त असं वजन द्यायची किंवा काही गरज पडली नाही. अगदी 1-2 मिनटामध्ये मी 2-3 कांदे कापून घेतले आणि सोहम पण आला. मग सोहमने मी पण करतो आई एकदा. तर मुलांचं असंच असतं, काहीतरी नवीन बघितलं की त्यांना खूप उत्सुकता लागलेली असते. पण त्याला तर होती आणि मलाही होती की खरंच बारीक होतं आहे का. पण बऱ्यापैकी छान बारीक झालं. खूप म्हणजे बऱ्यापैकी काय म्हणजे छानच बारीक झालं. तर आता असं गडबडीच्या टायमाला माझ्याकडे हे माझं काहीतरी असणार आहे की पटकून चला बाबा पटकून कांदा वगैरे चिरायचा आहे, तर ह्याचा उपयोग करून मी कितीही घाई गडबड असेल तर माझं काम खूप आसान होणार आहे. आणि बऱ्यापैकी छान बारीक होत होतं. मी तर 4 ते 5 कांदे घेतले होते. छान बारीक झालं तर तुम्ही पण नक्कीच बाय करा. छान आहे. गडबडीच्या टायमाला अशी वस्तू घरात असणं गरजेचं आहे. त्यानंतर टोमॅटोसुद्धा केले. तर थोडंसं असं अडकलं की थोडंसं त्याला असं हे करायचं, शेक करायचं, म्हणजे व्यवस्थित अडकलेलं वगैरे निघून जातं. तर टोमॅटोसुद्धा मस्त चॉप झालते, एकदम बारीक-बारीक झालते. जर समजा तुम्ही कधी पनीरची भाजी करत असाल किंवा नॉनव्हेज करत असाल आणि लाईट गेली असेल, तर टोमॅटो आणि कांदा बऱ्यापैकी ह्याच्यात छान चॉप होतो माहिती का. तर हे वन ऑफ द बेस्ट ऑप्शन मला मिळालं होतं. तर आता सगळं काढून घेतलेलं, कारण मला आता टोमॅटो कांद्याची चटणी करायची होती. तर कांदे वगैरे घालून परतून घेतले छान लाल होईस्तोपर्यंत. मग टोमॅटोही घातले. तर कोणाकोणाला टोमॅटो कांद्याची चटणी आवडते नक्की कमेंट करून सांगा. गरम गरम भाकरी असेल तर एकच नंबर लागते. त्यानंतर थोडंसं बाहेर आले, तर बाहेरचं वातावरण बघा किती छान होतं. अंधार पडला होता आणि वरती पाहता तर चांदू मामा मस्त चमकत होते आभाळामध्ये बघू शकता तुम्ही. कपडे काढायचे राहूनच गेलते आणि सोहमची आमच्या मस्ती चालूच असते. तर कपडे सगळे काढले. ते रात्रभर बाहेर राहिले की नको वाटतात, थंड पडतात थंडीमुळं वगैरे. तर जे आणि कसं आता वातावरण थंड असल्यामुळं काही कपडे वाळत नाही आहेत. तर जे वाळले नाही ते बाहेर ठेवले आणि बाकीचे सगळे कपडे घेऊन घरामध्ये आले, कारण मला आता
कंटाळा आला कपडे घडी घालायचा, तर तसंच खुर्चीवर ठेवले आणि झाडू मारले. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्या घरात पण अशी एखादी खुर्ची असेल की नाही, की त्याच्यामध्ये आपण सगळे कपडे ठेवतो. पण मी ते थोड्या वेळाने घडी घालणार होते. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की मी ऑइल डिस्पेन्सर पण मागवलेत, म्हणजे ऑइल वॉटर पण मागवलेत. काम एवढं आहे, अनबॉक्सिंग करून ठेवले, पण ते वापरातच नाही आणलेलं. तर ह्या छान अशा काचेच्या 1 लिटर तेल मावल म्हणजे 1 किलो तेल मावल अशा बॉटल्स आलत्या 2. ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच, तुम्ही नक्कीच चेकआउट करा. तर त्याच्याबरोबर 2 छोट्याही बॉटल्स होत्या. मला वाटते ते मीठ वगैरे ठेवायला वगैरे, आणि एक हे असं आलतं, म्हणजे आमच्या इकडे ह्याला नरसाळं म्हणतात बरं का. लहानपणी जेव्हा स्टोव्हमध्ये रॉकेल ओतायचं ना, त्यावेळेस आई ते प्लास्टिकचे नरसाळे वापरायची. तर एकदम लहानपणाचीच आठवण झाली. पण हे फोल्डेबल होतं, म्हणजे असं फोल्ड करायचं होतं. पण खूप असं एकदम मनाला लागलं, की लहानपणीचे दिवस आठवले. तर एक बॉटल ठेवून दिली आणि एक छोटी आणि एक मोठी बॉटल काढली, सोहमला दिलं ठेवायला. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यातून थोडासा असा स्मेल पण येत होता. ज्यावेळेस मी हे मागवलं त्यावेळेस मी वॉश करून ठेवलं, पण आता स्मेल काही जात नव्हता. मग त्यासाठी करायचं काय, 2 मी लवंग घेतलेले आहेत इथं. लवंग घ्यायचे आहेत. ज्यावेळेस मी मागवलं पाणी घालून वगैरे साफ केलं त्याला, कारण धूळ वगैरे भरपूर होती त्याच्यावर आणि खूप जणांचे हातही लागतात. तर आता हे असा कुम्मट वास येत होता पाण्याचा, आणि असं वाटतं ना कुठून तरी किती प्रवास करून आलेला आहे, ह्याच्या त्याच्या हातातून ह्याच्या बॉक्समधून त्या बॉक्समध्ये. तर काय करायचं आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या लवंगा छान अशा गरम करायच्या, असं मस्त त्याला आग धरू द्यायची आहे. आणि ती लवंग जी आहे त्याच्यातून जेव्हा धूर निघायला लागला ना, तेव्हा ह्या बॉटलमध्ये टाकून घ्यायची आहे आणि वरतून हात लावायचा आहे, जेणेकरून त्या लवंगाचा पूर्ण धूर त्या बॉटलीमध्ये हे होईल, पसरेल. आणि गरम असल्यामुळे त्याच्यामध्ये जे जेम्स जमा होतात, जे किडाणू जमा होतात, ते सुद्धा नाहीसे होण्यास मदत होते. आणि अशी थोडीशी बॉटल शेक करायची आहेत. अगदी 2च लवंगा आहेत. ह्या लवंगा तुम्ही टाकून द्या, वापरू नका, कारण आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी टाकलेलं की ह्याच्यातून वास येत होता. त्याचबरोबर अ, अ, जे किडाणू वगैरे आहेत ते जाण्यास मदत होते. तर त्यानंतर मी छान असं हे नरसाळं लावलं. तर तेल वगैरे वतून घेतलं. काढून मी डब्यामध्ये ठेवलं होतं. तर अशा प्रकारे, आणि ते मस्त आलंय, की एकदम असं तेल टाकायला गेलोत अशा बॉटल्समध्ये, की ते खाली सांडलं जातं तेल. तर हे असं छान त्यांनी मस्त दिलंय. मला हे आवडलं बरं का. व्यवस्थित तेल पडत होतं, कुठेही तेल सांडत नव्हतं, आणि बरोबर त्याच्यामध्ये 1 किलो म्हणजे तेल बसलं. तरी मी थोडंसं शिल्लक ठेवलं पुड्यामध्ये, एवढं होतं आणि बसून जात होतं आरामशीर. पण मी म्हणलं एकदाच जास्त काढले की आपल्यात वापरण्यात पण येतं. हे नरसाळ वाटीत असंच घालून ठेवलं. नंतर चपात्या करताना वगैरे मी पुसून घेणार त्याला, आणि वरचं जे त्याचं झाकण होतं ते लावलं, आणि इथून तेल बाहेर येणार होतं. तर मला खूप आनंद होत होता, की माझ्या किचनमध्ये एक नवीन वस्तू आलेली आहे. ठीक आहे ना यार, पत्र्याचं आहे ठीक आहे, पण हळू-हळू का होईना आपल्या घरामध्ये पण चांगल्या वस्तू येत आहेत, हे मनाला खूप छान वाटत होतं मला. आणि त्या बॉटलला बघून छान अशी फील येत होती. सोहम पण म्हणत होता, "आई खूप छान वाटते ती बॉटल तेलाची." त्यानंतर ना त्या छोट्याशा भरणीमध्ये मीठ टाकून थोडंच घेतलं, कारण शक्यतो आमच्या घरामध्ये प्रत्येक भाज्यामध्ये नेमकंच मीठ टाकलं जातं. पण तरी पण आता घेतलंय तर कशाला म्हणून त्याच्यातही टाकून घेतलं. खूप जण म्हणतात पत्र्याचं घर आहे, पण तुम्ही भरपूर वस्तू घेतात. पण काय करणार आता, काहीतरी मजबुरी आहे म्हणून आहे. पण नंतर ना नक्कीच आपणही बांधून घेऊया घर. पण तोपर्यंत सगळे छोटे-मोठे स्वप्न मी असेच पूर्ण करणार आहे. याच आशेवर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलवर जा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.